ह्या अवकाळी पावसामुळं आणि गारांमुळं म्हणजे आपल्या सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात शेतकरी हवालदिल झालाय आता यायला नक्की माझ्या पिकाचं काय होणार. तर मग आता त्यांनी जास्त भीती घेण्याची गरज आहे का नाही पिकाच्या बाबतीत, किंवा ते पीक पुढे जोमात येण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता आबा शेतकऱ्यांनी पेनी खून उपयोगाचं नाही, कारण झालेलं नुकसान झालेलंच आहे. हे 5 ते 20% नुकसान झालेलं आहे. याचं उत्पादनात थोडासा फरक जाणवणार आहे, पण आपल्याला काय करायचं, ह्यातून बाहेर निघायचं आहे. लवकर वाढ येण्यासाठी आपण आता मग सांगितलं की जे बूस्टर आहे ते बूस्टर डोस आपण वापरू शकतो. त्या बूस्टर डोस वापरला की नवीन पानं चांगली येणार, नवीन पानं आली की त्यांचं कार्य चालू होणार आणि ही जुनी पानं जसजशी जुनी होतील तसतशी ती वाढून निघून जातील. कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा वापर करा, युरिया टाका आणि जिथं झोपलेले आहेत ना तिथं युरिया कमी प्रमाणात टाका. अशा ठिकाणी तुम्ही ड्रिपद्वारे तुतारी सिस्टीम आहे आमची. तुटी सिस्टीम आहे का? आम्ही काय केलं बेलरला तोट्या बरं आपण काय आपल्याकडे आहे ना नायट्रोजन कन्सोर्शिया आणलेला आहे आपण. ते नायट्रोजन कन्सोर्शियाचा आपण स्प्रे सजेस्ट करतो. हे हवेतील नत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देतो. ॲझोटोबॅक्टेरिया का 6 प्रकारचे कन्सोर्शिया होय का? ॲझोटोबॅक्टर, हार्बेस्पिलम, ब्ल्यू ग्रीन आल्गी एकत्रच आहे, सगळा कन्सोर्शियाचा आहे. होय का? हो, त्याचा तुम्ही वापर करा. ड्रिप मधून सोडलं तरी चालेल. ड्रिप मधून सोडायचं असलं तर सॉइल बुस्टर म्हणून एक आहे ते वापरा, आणि फवारणी करायची असली तर नायट्रो पॉवर म्हणून. आज आपण अधिकाऱ्यांना बांधाव घेऊन येण्याचं कारण काय आहे? तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती जावी त्यासाठी. त्यामागचा उद्देश आहे की सभासदांनी म्हणजे नुकसान तर झालेलं आहे, पण ह्या नुकसानीतनं अजून कसं वाचवता येतंय तुम्हाला आणि योग्य ते कसं मार्गदर्शन करता येईल त्यासाठी आम्ही आज इकडे फिरतोय या परिसरात. जेवढा चांगला ऊस आहे ना सोमेश्वर कारखान्यात तेवढं ज्यादा नुकसान झाले. बरोबर. हा, ज्याचा मोठा ऊस आहे तेवढं नुकसान नाही, जास्त असं झालेलं आहे. पान मोठे पान आहेत ना, हिरवगार पान आहे बरं ना त्याचं जास्त ह्याचा आता सगळ्यात सरफेस एरिया जितका मोठा तेवढं डॅमेज जास्त. बरोबर. अजून तुमचे पडलेल्याला प्रश्न काय पर्याय काय? पडलेल्याला आता ऊस गवतवर पीक आहे. उष्णता मिळली की ते वरती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत राहत. पडलेल्या ते मगाशी ते सांगितलं, फक्त काय करायचं, बांधाच्या बाजूला जे बेटवून मुळू पडल्यात आणि त्याची मुळं उघडी पडल्यात त्याच्यावरती माती टाकायची. आम्ही काढूनच नेले. नाही, पण आता कसं उंदर हे लागण्याची शक्यता जास्त आहे. मगाशी आपली चर्चा झाली. सगळं त्यामुळे उंदर आता लागण्याची पावसाळ्यात उंदराचे प्रमाण कमी राहील, पण पावसाळा संपला की उंदराचं तुम्हाला सोडलं control- काय त्याला हे काय शिकारी म्हणून एक बघा आहे चांगलं, झिंक फॉस्फेट आहे त्यात घटक. झिंक फॉस्फेट घटक असलेलं कुठलंही तुम्ही वापरू शकता. आणि गारांमुळे जे नुकसान झालेलं आहे आणि त्यात जखमा होऊन बुरशीचा जो प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ती बुरशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला साप पावडर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचं 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याप्रमाणे फवारणी करायला लागणार. दुसरं म्हणजे काय, कीड रोगाचा आता प्रादुर्भाव, शेंडेकांडी कीड वगैरे वाढणार आहे, तर त्याच्यासाठी कोराजेनची एक आपल्याला फवारणी घ्यायला लागणार आहे. त्याच्यात बरोबर काय होतंय, आपली आता पानं फाटलेली आहेत म्हणजे त्याचं प्रकाश संश्लेषणाचं कार्य आता कमी प्रमाणात होणार. तर ते भरून निघण्यासाठी, ज्याचं नुकसान झालंय ते भरून निघण्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, कॅल्शियम नायट्रेट म्हणून एक केमिकल आहे, रासायनिक खत आहे. ते कॅल्शियम नायट्रेट मध्ये कॅल्शियम काय करतं की सेल पेशी विभाजनाचं काम कॅल्शियम करतं, आणि कॅल्शियम नायट्रेट तुमच्या जमिनीला चांगल्यासारखं आहे. ह्याला वापरलं तर काहीच हरकत नाही. आणि ड्रिप पण दिसते मला तुमच्याकडे, ड्रिप पण आहे. मग तुम्ही ड्रिपद्वारे कॅल्शियम नायट्रेट सोडलं तर ते कॅल्शियम पेशी विभाजनाचं काम करतं. त्यामुळे तुमचं जे ग्रीप घेईल ना ऊस, नवीन जे पोग्यातून पानं बाहेर येतात ते चांगल्या लवकर आणि चांगल्या प्रकारे तुमची पानं बाहेर येतात. त्याचबरोबर आता आम्ही पाहणी केली, तुमचे गारा पडल्यात, डॅमेज झालंय, पण गारा मोठ्या साईजच्या नसल्यामुळं आपला पोगा चांगला राहिलेला आहे. आणि पोगा चांगला आहे, अपायकल मेरिस्टेम पण चांगला आहे, तर त्याच्यामुळं आपली वाढ चांगली राहणार आहे. परत पुढची जे आता नुकसान झालंय, तिथलं ज्या भागात नुकसान झालंय तिथल्या कांड्या आता कदाचित बारीक राहू शकतात, पण पुढचं आपल्याला काय करायचंय की ह्यातून पण आपल्याला लवकर बाहेर निघायचं. तर आता सेल बिल्टअपचं काम अॅम्युनो ऍसिड करतं. अॅम्युनो ऍसिड तुम्ही कुठल्याही प्रकारचं वापरू शकता, बाजारात मिळतात.
आपल्या कारखान्यावरती पण इकोस्ट्रॉंग म्हणून एक औषध आहे, त्यात अॅमिनो ऍसिड आहे, ते तुम्ही वापरा. त्याचबरोबर आता मल्टी मायक्रोन्युट्रिएंट युरिया ह्याचा स्प्रे घ्यायला लागणार 19 मल्टी मायक्रोन्युट्रिएंट, का तर ह्यातून शॉकमधून ते बाहेर येण्यासाठी. तर ते आपल्याकडे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट VSIचं आहे, त्याच्याबरोबर तुम्ही वसंत ऊर्जा पण वापरू शकता. वसंत ऊर्जा पण VSIचं प्रोडक्ट आहे, सवलतीच्या दरात कारखान्यावरती उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता आपलं ड्रीप आहे. काय ठिकाणी काय झालंय की वाऱ्यामुळं, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं झाडं आपली ऊसाची बेटं उन्मळून पडलेली. उन्मळून पडलेल्या ठिकाणी काय होतं, उन्मळून पडतं ते फक्त बाजूचं पडतं, कारण आतलं असतं ते उभं असतं, बाहेरचंच असतं ते डायरेक्ट खाली पडतं, त्याला आधार असतो एकमेकाचा. मग बाहेरच्या ठिकाणी जी उन्मळून पडलेली बेट आहेत त्या बेटावरती आपलं मोजुरा कर्वे माती आणून टाकायची. माती टाकली की त्याला मुळं चिकटतात आणि त्याची वाढ म्हणजे वाळत नाही. त्याचबरोबर काय करायचं, आपल्या ड्रीप असते, ड्रीपद्वारे काय करायचं, मायक्रोरायझा आपण आता कारखान्यावर उपलब्ध करून देणार आहे. मायक्रोरायझा 1 लिटर एका वेळी सोडायचा. ते सोडलं की तुमची मुळांची कार्यक्षमता वाढते. ह्युमिक ऍसिड एक तुम्ही सोडू शकता, पण ते दोन्ही एकत्र सोडायचं नाही, दोन्ही वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या सोडायचं. प्रमाण दोन्हीचं एकच आहे. हे तुम्ही उपाययोजना केला तर नक्कीच यातून झालेलं नुकसान भरून नाही निघणार, पण जे पुढची वाढ आहे आपली ती समाधानकारक होईल. बरोबर. त्याच्या घटक काय काय आहेत, काय वेळेस काय होतं, दोघांची परस्पर क्रिया 2 केमिकलची विरोधी असते, त्याच्यामुळे रिझल्ट येत नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही जे काय टाकणार आहे त्यांच्या घटक, त्यांचं किट वापरायचं असलं किती वापरा. नाही वापरत आपण, पण- पण आपल्या कारखान्याने जी परिपत्रक काढलेलं का त्यांचं 2018 साली, बर त्यांनी आपल्या इथं व्हिजिट झाली, हा ते आपल्या कारखान्या परिपत्रक बरं, ते काढलेलं. GA6B तसलं त्यांनी दिलेलं आहे. परत त्यात साप पावडर आहे, साप पावडर हमला आहे. आता मी बोललोच, हा. ते एकत्र मारलं तर चालत. साप पावडर, हमला, वसंत ऊर्जा हे एकत्र चालतं. हा, म्हणजे कसं स्प्रेचं त्याचबरोबर आता बुरशीनाशक आणि मायक्रोन्युट्रिएंट हे एकत्र काम करत नाही, त्यात त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण. त्यात त्यांनी सीवीड दिलंय. सीवीड एक्स्ट्रॅक्ट चालू शकतो. आता मी इकोस्ट्रॉंग बोललो ना हा. आपल्याकडं, तर त्याचं अॅमिनो ऍसिड आहे, सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे, ते तुम्ही वापरा. वसंत ऊर्जा इकोस्ट्रॉंग आणि तुमचं हे सांगितलेलं आता आमचे 2 स्प्रे राहिले आहेत, तिसरा, आणि त्या तिसऱ्या स्प्रे मध्ये तुम्हाला सांगतो हे मायक्रो म्हणजे हे हे आपलं Micro कारखान्याचंच आहे. हा तेच की ते हो. संजीव मानेंचे संजीव मानेंचं नाही, आपण